मानून घे आई सेवा मानून घे आई माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आई सेवा मानून घे आई मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या सर्वांच्या आवडत्या चॅनलमध्ये। तर आपण आज अश्विनी भावे यांच्यावर चित्रित झालेलं हे एक भजन आहे, माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आई सेवा मानून घे आई। तर ह्या भजनचे नोटेशन आपण बघणार आहोत। सोपं भजन आहे तसं ते। तर हे भूप रागावर आधारित आहे, बाहेरचा कुठलाही स्वर याच्यामध्ये येत नाही, पूर्ण शुद्ध भूप रागावर आहे। सा रे ग प ध सा सा ध प रे सा आणि इकडे खाली ध आणि प, हा मंद्र सप्तकातला ध आणि प इथपर्यंत भजन जातं। तर चला आपण बघूयात। तत्पूर्वी माझी आपणाला विनंती आहे की जर आपण कोणी नवीन आहात माझ्या चॅनलवर आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल की तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपोआप मिळतील। तर चला मित्रांनो, बघूयात आपण याचे कसे नोटेशन आहेत। एक एक ओळ तुकडा तुकडा करून आपण समजून घेऊ। माय 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 भवानी माय भवानी माय भवानी सारे 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 माय भवानी तुझे माय भवानी माय भवानी सारे सारे तुझे लेकरू सारे सारे प तुझे लेकरू कुशी कुशीत तुझी प ध प ग कुशीत तुझी आई रे सा रे या माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आई सेवा 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 सारे ग साध सेवा मानून घे आई ध ग रे सा ध सा मानून घे आई। तर अशा प्रकारे याचं जो ज्याला मुखडा किंवा ध्रुवपद म्हणतात ते आपण याचं नोटेशन बघितलेलं आहे। आता याच्यामध्ये एकूण 3 अंतर आहेत। तर 3 पैकी 2 अंतर हे एका पॅटर्नचे आहेत आणि एक अंतरा जो आहे तो वेगळ्या पॅटर्नचा आहे। तर आपण त्याचे दोन्ही पॅटर्न समजून घेऊ। तर पहिला अंतरा करूयात आपण। तू विश्वाची तू विश्वाची सारे ग रे ग प प तू विश्वाची रचिले माया ध ध ध सा ध प रचिले माया तू शीतल छा तू शीतल छा ग रे 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 तू शीतल छा येची काया ग रे सा ध सा सा येची तुझ्या कृपेचा
सा रे ग रे ग प प प तुझ्या कृपेचा ओघ खंडित ओघ खंडित प ध प ग सा रे प ध प ग सा रे ओघ खंडित दुरितल दुरितल याला दुरितल याला नेई सा रे ग प ध प ग सा रे दुरितल याला नेई सा रे ग प ध प ग सा रे दुरितल याला नेई सेवा इथं कनेक्ट करायचं सेवा सेवा मानून घे आहे. तर हे पहिल्या कडव्याचं नोटेशन झालं. आपण पहिलं कडवं सलग बाजून बघूया. तू विश्वाची रचली माया तू शीतल छायेची काया तुझ्या कृपेचा ओघ खंडित दुरितल याला नेई सेवा मानून घे आहे सेवा मानून घे आहे. आता ह्याच पॅटर्न मध्ये तिसरं कडवं आहे ते फक्त वाजवू आपण नंतर दुसरं कडवं बघू. तूच दिलेली मंजूर वाणी तूच दिलेली मंजूर वाणी डोळ्यामधले निर्मळ तुझ्या पूजना माझ्या पदरी याविन दुसरी नाही सेवा मानून घे आहे. हे तिसरं कडवं पहिलं आणि तिसरं सेम आहे. एकाच नोटेशन आलं की तिसरं कडवं तुम्ही म्हणू शकता. आता दुसरं कडवं जे थोडंसं वेगळं आहे ते आपण बघूयात. तू आम्हाला धप धप ग ग तू आम्हाला आवीन तू आम्हाला आवी तू आम्हाला आवी धप धप ग ग नाशी मूर्ती याच्यात रे घेतलाय या ओळीमध्ये नाशी मूर्ती धप धप ग रे ग तू आम्हाला आवी नाशी मूर्ती तू शीतल छा तू शीतल छा तू आम्हाला आवी नाशी मूर्ती तू अवघ्या तू अवघ्या. आता याच्यानंतर थोडासा बदल आहे. तू अवघ्या धप धप ग ग तू अवघ्या आशाची पूर्ती आशाची पूर्ती आशाची ग ग ग रे ग आशाची पूर्ती. जे जे सुंदर प प प प प जे जे सुंदर आणि शुभंकर आणि शुभंकर आणि शुभंकर पध प पध प प आणि शुभंकर. आता शेवटची वेळ सेम आहे. जशी दुरितल याला नेई किंवा याविने दुसरी नाही सेम तशीच आहे. सारे ग प ध प ग सा रे सारे ग प ध सा ग सा रे ग रे पूर्णत्वा तेरे सारे ग प
सा रे ग प ध प ध सा ग रे पूर्णत्वाते. आता हे कडू आपण सलग वाजून बघूया. तू आम्हाला तू आम्हाला विनाशी मूर्ती तू अवघ्या आशांची पूर्ती जे जे सुंदर आणि शुभंकर जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वाते सेवा म्हणून घे आई सेवा म्हणून घे आई माय भवानी तुझी लेकरू कुशीत तुझी आई सेवा म्हणून घे आई. तुम्हाला जर हे भजन शिकवण्याचं भजन गझल शिकवण्याचं माझं जो पॅटर्न आहे माझी जी पद्धत आहे सोप्या पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न करतो हे जर आवडलं असेल तर विनंती आहे कृपया माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.